अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी, मुख्यमंत्री यांना निवेदन। देवळाली प्रवरा, अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे या मागणीसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल जगधने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी ही मागणी मांडली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग आणि इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार राज्य सरकारला अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे। या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली असली तरी महाराष्ट्रात अद्यापही याबाबत विलंब होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। 1965 मध्ये कायदा मंत्रालयाचे सचिव BN लकूर यांनीही अनुसूचित जातींमधील सर्वात वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी विशेष तरतुदी करण्याची शिफारस केली होती। मात्र काही प्रबळ जातींकडून आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेतला जात असल्याने इतर मागासलेल्या जाती वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही एका जातीला आरक्षणाचा 100% लाभ देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे आरक्षणाचे वाटप करताना केवळ लोकसंख्येचा आधार न ठेवता शासकीय सेवांमध्ये कमी प्रतिनिधित्व असलेल्या जातींना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद आहे। महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या 59 जातींचा विचार करून 13% आरक्षणाचे हिंदू व गैरहिंदू असे 2 गटात विभाजन करावे। त्यानुसार हिंदू गटासाठी 8% व गैरहिंदू गटासाठी 5% आरक्षण निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच महार, माला, बौद्ध व नवबौद्ध यांचा स्वतंत्र गट तयार करून उर्वरित हिंदू जाती जसे मांग, मातंग, मंगगुरुडी, होलर आदींसाठी स्वतंत्र गट तयार करून त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने लवकरात लवकर अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी निवेदन सादर करताना सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे अध्यक्ष कांतीलाल जगधने, प्रदेशाध्यक्ष नंदू शिंदे, राज्य प्रवक्ते निलेश जगधने, राज्य मार्गदर्शक निलेश बाळासाहेब जगधने आदी उपस्थित होते। आवाज जनतेचा प्रतिनिधी विजय सरोदे, देवळाली प्रवरा। काल दिनांक 20/4/2026 रोजी स्वर्गीय कर्डिले साहेब यांच्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रचारार्थ राऊरी येथे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माननीय कांतीलाल भाऊ जगधने यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे की आमची या महाराष्ट्र राज्यामध्ये अबकड वर्गीकरणाचा जो लढा चालू आहे मातंग समाजाच्या वतीने आणि केंद्राला आपण निवेदन सादर करावे की या आमच्या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही आमचे शिष्टमंडळ काल देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती केली आहे की आपण साहेब आमच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विचार करून जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या निकालाचं अनुकरण करून आपण राज्यांनी त्यावर अहवाल सादर करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि आमची जे आमचं देवस्थान दैवत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्राकडे अहवाल सादर करावा अशी आमच्या शिष्टमंडळाच्या वतीने काल मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली। त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष मान्य कांतीलाल भाऊ जगधने, मी प्रदेशाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे, आमच्या संघटनेचे राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगधने व दुसरे राज्याचे मार्गदर्शक निलेश बाळासाहेब जगधने यांनी सर्वांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि निवेदनाद्वारे आम्ही त्यांना या 2 मागण्या मागितलेल्या आहेत। परंतु जर या मागण्यांचा आमचा विचार झाला नाही साहेब तर येत्या काळामध्ये मातंग समाज उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडून या महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळा ऐतिहासिक असं आंदोलन या मुंबईच्या आझाद मैदानावर छेडणार आहे। तरी आपण आमची दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। काल राऊरी या ठिकाणी
या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आज राहुरीमध्ये काल आल्यानंतर आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे बंधू आदरणीय कांतीलाल भाऊ जगदने आणि आमच्या सर्व मातंग समाजाच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीच्या दरम्यान आमच्या तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या व्यथा एका निवेदनाच्याद्वारे माननीय मुख्यमंत्र्याकडे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. प्रामुख्याने आमच्या मातंग समाजाचे जे मुलाबाळांच्या भवितव्याचं एक फार मोठा प्रश्न आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण करून तात्काळ मातंग समाजाला न्याय देण्याकरता आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केली. आणि जी दुसरी मागणी प्रामुख्याने हे महाराष्ट्र शासन असेल या केंद्र शासन असेल हे सातत्यानं अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यास टाळाटाळ करीत आहे. ती देखील मागणी आम्ही मातंग समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना केली आणि त्यांना विनंती केली की आपण वारंवार या ठिकाणी केंद्र शासनाकडे मागील देखील प्रस्ताव पाठवले आहेत की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून, परंतु केंद्र सरकार या आमच्या मातंग समाजाच्या प्रश्नाकडं वेळोवेळी दुर्लक्ष करीत आहे. आम्ही त्यांना विनंती केली की साहेब, मातंग समाजाचा अंत तुम्ही बघू नका. मातंग समाज येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने एक संघ होत आहे आणि आम्ही जे विखुरलेले सर्व मातंग समाज होतो तेव्हा कुठेतरी आता एका बॅनर खाली एका लहुजी च्या नावाखाली आम्ही सर्व मातंग समाज एकत्र येणार आहोत. आणि आम्ही जर या ठिकाणी भविष्य काळात रस्त्यावर उतरलो तर हे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आमच्या मातंग समाजाचा उद्रेक सोसणार नाही आणि आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपात 27 आणि 28 तारखेला आम्ही आझाद मैदानावर सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला जाग यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. त्यांना इशारा दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मुंबई या ठिकाणी आमचा तमाम मातंग समाज गोळा होऊन आम्ही पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने विनंती करणार आहोत आणि ती जर विनंती आम्ही वेळोवेळी केलेली विनंती शासनाने मान्य नाही केली तर शासनाला याचे मोठे परिणाम येत्या काळामध्ये भोगावे लागतील असा इशारा देखील आज या ठिकाणी देतो आणि थांबतो.